आज दिघ्यामध्ये आल्यानंतर या लाडक्या बहिणींचा महापूर बघितल्यानंतर मला एवढंच बोलायचंय का या दिघ्यावरती जो अन्याय झालाय, या माय भगिनीवरती जो अन्याय झालाय, आता बदल झाल्याशिवाय कुठल्या परिस्थितीमध्ये राहणार नाही. दिघा 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 एवढा मोठा दिघाला एक वेगळं वळण आहे, एक वेगळं वलय आहे. आज दिघ्याला रेल्वे स्टेशन आहे. आज दिघा हा सर्वात मोठा IT कॉरिडॉर आहे. हा दिघा मोठा आता डेटा सेंटर झालाय. पण या दिघ्यावरती ज्या वेळेस नंदू रामजी पाटील सरपंच होते, खंडू कोळी सरपंच होते, तेव्हा कधी या दिघ्याला अनधिकृतचा ठप्पा कधी लागला नाही. पण या दिघ्याला 2014 साली हा दिघा पूर्ण अनधिकृतचा ठप्पा लागला गेला. या कोणामुळे झाला? त्या इथल्या दिघ्याच्या भकासुरामुळे झाला. माणसाची भूक किती असते, माणसाची भूक किती असते समजू शकतो मी. जे दिघ्यातले स्थानिक चाळकरी होते, जे दिघ्यातले स्थानिक भूमिपुत्र होते, प्रत्येकाला आशा अपेक्षा दाखवल्या गेल्या. हे बिल्डिंग उभी करू, हे बिल्डिंग उभी करू. एक बिल्डिंग उभी केली, 2 बिल्डिंग उभी केली, 3 बिल्डिंग उभी केली, 4 बिल्डिंग उभ्या केल्या. 99 बिल्डिंग इथे या ठिकाणी अनधिकृतपणे उभ्या राहिल्या. त्या ठिकाणी आपल्या स्थानिक लोकांचा कोणाचाही मोठा हात नव्हता. कोणालाही विजय चौगुलेला जर कोण बोलला, बाबा मी तुझ्या जागेवर बिल्डिंग बांधतो, तुला 4 रूम देतो, तर मला नको, काय मला पाहिजे. मनुष्य स्वार्थी असतो. माणसाला ते समजतं मिळणारच, मला पण हवं असं वाटणार. खोट्या पेपर बनवल्या गेल्या काही बिल्डिंगाच्या, खोटे पेपर पब्लिश केले गेले, प्रोड्यूस केले गेले. लोकांनी ज्यांनी रूम घेतलं त्या लोकांना फसवलं गेलं. काही बिल्डिंग मध्ये तर नगरपालिकेचे ठप्पे मारले गेले, प्लॅनवरती ठप्पे मारून त्या बिचाऱ्या लोकांना फ्लॅट विकले गेले. त्याच्या नावावर त्यांनी लोन घेतले गेले, ते ठप्पे सुद्धा केले. या ठप्प्याच्या याच्यामध्ये कोण आतमध्ये गेला, कोण जेलमध्ये होता, कोण आतमध्ये जेलमध्ये सडक पडला होता? त्या गणेश तुरीला जाऊन विचारा बिचाराला. आतमध्ये गेले, आतमध्ये राहिले, त्यांना सोडवणारा कोण होता? कोण होता सोडवणारा त्यांना? हा विजय चौगुले होता. सोडवणारा विजय चौगुले होता. अरे प्रत्येक वेळेस भाऊ राखी बांधायची, भाऊबीजेला विजय चौगुले जायचा आणि बस. आता काय मेगाफोन घेऊन गल्ली गल्लीमध्ये फिरतात, विजय चौगुले गुंड आहे, अण्णू आंग्रे गुंड आहे. अरे तू कुठला साजूक आहेस? आम्ही गुंड आहे, चोर तर नाही आम्ही, लोकांना फसवलं तर नाही आम्ही, लोकांना लुटलं तर नाही आम्ही.
अरे तर तुम्ही चोरून लोकांना फसवून लोकांना लुटारू बनवलं, तुम्ही लोकांनी लुटारू बनवलं. आम्ही हे विकास केला, आम्ही तो विकास केला. काय केलं? वॉटर मीटर गटार सोडून या अख्ख्या डिग्याला घाईमध्ये लोटला, घाईमध्ये. आज पण डिग्यावरती टांगती तलवार आहे. ज्या वेळेस ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, ज्या वेळेस केस झाले, त्यावेळेस या सुप्रीम कोर्टामध्ये कोण गेला, हायकोर्टामध्ये कोण गेलं? एकनाथ शिंदे साहेब स्वतः उभे राहिले. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या विजय चौगुलेने वकील दिले आणि आम्ही केस आम्ही लढलो. सांगावं, बोलावं. रेकॉर्डवरती तो वकील असतोय ना. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचा हर्षद बडबडे वकील गेला आणि सुप्रीम कोर्टातून स्टे आणला. तेव्हा आज या डिग्याच्या सर्व बिल्डिंगला स्टे मिळालेला आहे. स्टे डिग्याचा तो स्टे आहे. अरे विकास विकास विकास. काय विकास केला? या इथं वाईन शॉप टाकला, झाला आपल्या पोरांचा विकास. दररोज पोरांना क्वार्टर चपटी हे जवळच्या जवळ भेटायला लागले. विकास कसला विकास आणि कुठला विकास? जा विकास हा तलावाच्या बाजूला पार्क बिल्डिंग उभी राहिली आहे. कोणाच्या जागेत उभी राहिली? तिथं गार्डन होतं. नवी मुंबई महानगरपालिकेचा रस्ता बनला, तो रस्त्याला पूर्ण गार्डन होतं. या कोपऱ्याला गार्डन होतं. हे गार्डन कोणी विकून खाल्ला? सांगावं. मी पण 10 वर्ष सिडको मध्ये डायरेक्टर राहिलोय. MMRD मध्ये 5 वर्ष केलेत. कॉर्पोरेशन मध्ये मी 5 वर्ष स्टँडिंग कमिटी, पहिल्या 5 वर्षात स्टँडिंग कमिटी चेअरमन राहिलो. मागच्या शेवटच्या इंडिंग कॉर्पोरेशन मध्ये 5 वर्ष मी ऑपोजिशन लीडर होतो. अरे आपल्या समोर ज्या वेळेस गार्डन, ज्या लोकांच्या सुविधा असतात, त्या सुविधा कुठल्याही परिस्थितीमध्ये विकू शकत नाही. जमीन MIDC विकू शकत नाही. MIDC जमीन ज्याचे कोणाचे हात ओले झालेले असतात तेव्हाच विकू शकतात. का विरोध केला नाही? होते ना तुम्ही 2-2 जण पालिकेमध्ये, 3-3 जण पालिकेमध्ये होते ना. मग का त्या गार्डनला विरोध झाला नाही? हे आमच्या लोकांची अस्मिता. इथं लोक खेळतात, इथं मुलं, छोटी छोटी मुलं बागडतात, फिरतात. आंबेडकर नगरची लोक त्या बाजूला क्रिकेट खेळतात. मग त्याला का विरोध केला नाही? महासभेमध्ये का विरोध केला नाही? आज त्यांनी एक PL दाखल केले. मुंबई हॉटेल आहे ना, मुंबई हॉटेल, मुंबई एक्सप्रेस हॉटेल, त्या ठिकाणी मल निस्सरण लाईनी टाकण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी त्याच्याच एका कोणाच्या तरी चमच्याला पकडून त्या मुंबई हॉस्पिटलच्या विरोधात PL दाखल केला की ही जागा नगरपालिकेला पाहिजे. आणि तो PL त्यांनी दाखल केला. नगरपालिकेमध्ये सुद्धा आव असून ओरडले. मग एक गार्डन तुटत होतं, अपार्टला बिल्डिंग बांधायला जागा जात होती, तर यांनी का बोंबवलं नाही? का बोंबवलेलं नाही? सांगा ना मला, का बोंबवलं नाही? आज तिथं PL दाखल करू शकता, मग ह्याच्यावरती का PL दाखल नाही करू शकले? हे सर्व हात आपले ओले करून घेतले, भ्रष्टाचाराने बरबाडून घेतले. आज यांनी काय विकास केला? विकासाची भाषा यांनी करू नये. तुम्हाला दिसत होतो डोळ्यांनी, तरी या गोरगरिबांना का फाशीला लटकवण्याचा प्रकार केला गेला? त्याच वेळेस जर काही थांबले असते तर पुढचे लोक बिचारी लोन नसता घेतला, काय नसता घेतला, त्या तिथल्या तिथं काही गोष्टी थांबल्या गेल्या असत्या. 2 फ्लैट 10 लाख रुपए, बस अपना पेट भरा तो सब कुछ भर गया. लोग जाए भाड़ में, लोगों का क्या होएगा देखा जाएगा. हे आणि दादागिरी. जर एक एक गोष्टी काढायला लागला तर भरपूर काही बाहेर निघतील. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं,
वॉटर मीटर गटार याच्या पलीकडे पण काहीतरी आहे. लोक निवडून देतात, हे टॅक्स भरतात, त्याच्यावरती तुमचं वॉटर मीटर गटार चालते. पण एका नगरसेवकाला आपण जेव्हा निवडून देतो, तो नगरसेवक आपला पालकासारखा असायला पाहिजे. आपल्यावरती छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये त्या नगरसेवकाचं लक्ष असायला पाहिजे. पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर कुठल्या काही गोष्टी वाईट घडल्या तर या नगरसेवकाचं तिचं लक्ष असायला पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत जर काय गोष्टी घडत असतील, शिक्षण जर लोकांना भेटत नसेल, काही शिक्षणाच्या बाबतीत प्रॉब्लेम असेल, त्या नगरसेवकाने तिथं लक्ष घालायला पाहिजे. आज मी बघतो डिग्यामध्ये हॉस्पिटल उभं राहतंय. हा हिरो सर्वांना सांगत सुटलाय हॉस्पिटल मी बांधलाय असं. आज माझ्याकडे पेपर आहेत, शेवटच्या काही वेळा मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. या हॉस्पिटलची मागणी या विजय चौगुलेने केली, ऑन द रेकॉर्ड आहे. एमआयडीसी आपल्या नगरपालिकेमध्ये रेकॉर्ड आहे. या हॉस्पिटलची मागणी विजय चौगुलेने केली, ते पण एकनाथ शिंदे साहेबांना सांगून, बांगर साहेबांना सांगून या हॉस्पिटलची निर्मिती करण्यासाठी भाग पडला. साहेबांनी, शिंदे साहेबांनी भाग पडलं. याच मैदानामध्ये आमच्यामध्ये प्रवेश केला, नारळ फोडला, झाले, जामीन झाला की परत दुसरीकडे गेलं. विश्वास हा कुठला यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवणार आहे? आई बोलायचं, खोटं बोलायचं तर व्यवस्थित बनवलं. ते बोलतात ना काहीतरी, आम्ही टीव्हीवर युट्यूबवर ऐकतो, खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. पण यांचं सर्वच असतं, खोटं बोलून, कॉपी करून, यांच्या सर्व गोष्टी या ठिकाणी चाललेल्या असतात. मला ही कोळी कंपनी बसले, हे एकविरा मातेचं मंदिर आहे, याला पण काहीतरी सीसीटीव्हीच्या याच्यावर ना मंदिर आम्ही बांधलंय, लॉक लावलंय आणि त्यांना सांगितलं की चला तुमचा काही इथे संबंध नाही, घेणं देणं नाही, तुम्ही पूजा अर्चा करायची नाही. अरे आम्ही ऐरोलीमध्ये तर एवढे मंदिरं बांधलेत, कधी आमचं साधं नाव नाही लावत त्या जागेवरती. जे मंदिर आहे, मंदिराचं पवित्र ठिकाण आहे, कुठे आमची पाठी नाही लावली कुठं. आता मी मंदिरात गेलो तर एक पाठी बाजूला पडलेली होती. ते का कुठला तरी का वेगळं आहे का त्याच्यावरती पण तुम्ही हे लावता? मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की बघा या ठिकाणामध्ये भरपूर काय झालंय. खोट्या नाट्या केसेस दाखल केल्या गेल्या, खोट्या केसेस दाखल झाल्या. या ठिकाणी महिला बचत गट निवडणुकीपुरती त्यांचा वापर केला गेला. बस त्यांच्या पुढे काय त्यांची प्रगती झाली? बचत गटाची प्रगती काय झाली? माझं तुम्हाला सर्वांना एकच म्हणणं आहे, मध्ये इथं कुठेतरी बिंदू माधव नगर मध्ये फॉर्म भरायला चालू केले, तुम्हाला गॅस पाईपलाईन देतो. अरे अनाधिकृत याला कसे काय गॅस पाईपलाईन देतात? यांनी कुठला जावं शोध लावला मला पण माहित नाही. म्हणजे वेगवेगळ्या स्कीम चालू केल्या. आता काहीतरी इकडे वरच्या पाड्यातल्या लोकांना सांगितलंय का, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला कोणाला कल्पना पण नसेल, इथल्या नगरातल्या लोकांना कल्पना नसेल, 1 महिन्यापूर्वी वरच्या भागातल्या लोकांना नोटीसी आल्या, एमआयडीसीच्या नोटीसी आल्या. आत्ता नोटीस आल्या एमआयडीसीच्या 1 महिन्यापूर्वी. हे आपला विवेकचं ज्या दिवशी हॉटेलचा प्लॉट, त्याचा स्वतःचा प्लॉट होता, केस चालू आहे, पण कोणाच्या सांगण्यावर त्या प्लॉट होत्या, त्या प्लॉटमध्ये त्या जागेवरती प्लॉट पाडला गेला आणि एका हॉटेलला तो जागा देण्यात आली. तरी विवेकला बोलो घाबरायचं नाही, आपण कोर्टात जाऊ, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण लढाई लढू, कोणी घाबरायचे कारण नाही म्हणून. आज तिथल्या लोकांना पण त्यांनी फसवलंय. आज त्यांच्याकडून ऍफिडेव्हिट घेतले, त्यांच्याकडून ऍफिडेव्हिट घेतले की बाई ही जागा आम्हाला देण्यात यावी. त्या ठिकाणी काहीतरी 800 मीटरचा काहीतरी प्लॉट बसवायला घेतलाय. ऍफिडेव्हिट कोणाचा घेतलाय? लोकांचा, की आमचा विरोध नाही का. आता ते लोकांच्या अंगाशी आलं. आता मग एमआयडीसीने हे केलं की बाबा नोटीसी काढल्या तिथल्या संपूर्ण या
लोकांना. आता त्या पण नोटिसी स्वतः हातात घेऊन फाडून टाकल्या. लोकांना बोलणं एवढंच आहे की आता लोकांना सांगतो की आम्ही तुम्हाला 1 करोडचा फ्लॅट देतो, तुम्हाला 500 फुटाचा फ्लॅट देतो. अरे इकडे बापाची जागा लागून गेली, MIDC ची जागा आहे. कोण देणार आहे? देणारा सरकार आहे. गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, MIDC मिनिस्टर उदय सामंत आहेत. उदय सामंत वेळ दिली तर या मैदानावरती, शाळेच्या मैदानावरती जाहीर सभा आम्ही उदय सामंताची घेणार आहे आणि इथल्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये 100% दिलासा दिल्याशिवाय मी स्वतः स्वस्थ बसणार नाही. हे जे अनधिकृतचा ठप्पा तुमच्यावरती लागलेला आहे, तो अनधिकृतचा ठप्पा निघून जाऊन तुम्ही अधिकृत कसं व्हाल, तुम्ही अधिकृत कसं व्हाल त्याच्यासाठी मी सर्व प्रयत्न करणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांना मी सांगून, आता ते उपमुख्यमंत्री आहेत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि उदय सामंत MIDC चे मंत्री आहेत, यांना सांगून या ठिकाणी तुम्हाला सर्वांना रेग्युलाइज करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. फक्त विश्वास ठेवा. आता काहीतरी स्टाईल चालली आहे, तो या इथल्या डिग्यातल्या झोपडपट्टीतल्या आणि इकडच्या लोकांना हे करतोय, समजतोय की प्रत्येक निवडणुकीला 2000 वाटले, 3000 वाटले. 3000 तर कधी वाटले नाही. 1000 2000 वाटले तर हे सर्व लोक मला ऑटोमॅटिक मतदान करतात. म्हणजे ते सर्व तुम्हाला विकत घेण्याच्या याच्यावर चाललेलं आहे. स्थितीमध्ये करणार आहोत. माझं तुम्हाला सर्वांना एकच म्हणणं आहे, बदल होणार आहे की नाही? पक्का बदल बघा, नाही तर परत दादा येईल तुमचा आणि करून टाकेल वादा. काय करायचं तो करून टाकेल. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, 16 तारखेला 15 तारखेला धनुष्यबाणाची बटणं दाबून भरघोस मताने आम्हाला चौघांना पण तुम्हाला निवडून द्यायचं आहे. चौघांना पण निवडून द्यायचं आहे.